शिवरायांच्या सागरी स्मारक भूमिपूजनाच्या कार्यक्रमातल्या श्रेयाच्या लढाईत भाजपनं शिवसेनेवर आघाडी घेतली आहे। राज्याच्या विविध जिल्ह्यातून शिवस्मारकासाठी आणलेल्या पाणी आणि मातीचं एकत्रीकरण करण्याच्या कार्यक्रमात हे दिसून आलंय। मुंबईतल्या चेंबूरमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाला भाजपचे सर्व नेते आवर्जून उपस्थित होते। भाजपनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय। या रॅलीला चेंबूरमधून सुरुवात झाली आहे। ही रॅली गेटवे ऑफ इंडियामध्ये संध्याकाळी 5 वाजता पोहोचणार आहे। मुंबईत ठिकठिकाणी या रॅलीचं स्वागत केलं जाणार आहे। या रॅलीत विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, प्रकाश मेहतांसह मुंबईतले अनेक पदाधिकारी सहभागी आहेत। हा शासकीय कार्यक्रम आहे, मात्र भाजपनं पूर्णपणे या कार्यक्रमावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय। शिवसेनेची अद्यापही श्रेयासाठी धडपड सुरू आहे, त्यामुळे राम मंदिर स्थानकाच्या गोंधळाची उद्याच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आपल्या संपर्कात आहेत। दीपक, जे काल राम मंदिर स्टेशनच्या उद्घाटन प्रसंगी घडलं तेच उद्या घडण्याची शक्यता दिसतेय का? आजच्या या कार्यक्रमात सुद्धा श्रेयवाद चांगलाच रंगताना दिसतोय। भूषण, हा सगळा कार्यक्रम बघितल्याने त्याची तयारी बघितली तर पूर्णपणे हा कार्यक्रम भाजपने झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचा आणि उद्घाटनाचा पूर्ण श्रेय लाटण्याचा प्रयत्न भाजपने राज्यभर केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। चेंबूरमधून जी रॅली निघाली त्याच्यात पूर्णपणे भाजपचा सहभाग होता। हा जरी शासकीय कार्यक्रम असला तरी या भाजपने पूर्णपणे कार्यक्रम हायजॅक केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। शिवसेना या ठिकाणी कुठेही दिसली नाही। शिवसेनेला निमंत्रण या कार्यक्रमाचं मिळालंय। उद्धव ठाकरे नरेंद्र मोदींबरोबर स्टेजवर असणार आहेत, कार्यक्रमात असणार आहेत, परंतु इतर जे श्रेयवादाचा हे आहे त्याच्यात भाजपने पूर्णपणे आघाडी आपल्याला घेतलेली दिसते आणि याच्यात पूर्णपणे शिवसेनेला डावलल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे निश्चितच शिवसेनेचे नेते असतील किंवा कार्यकर्त्याचे शिवसैनिक असतील ते दुखावले जाणार आहेत। आणि काल राम मंदिरच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये जो प्रकार घडला त्या ठिकाणी सुरुवातीला भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोदीच्या घोषणा दिल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आणि शिवसैनिकांनी जय महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या, बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने घोषणा दिल्या आणि तो जो गोंधळ झाला त्या गोंधळाची पुनरावृत्ती उद्या जो BKC मध्ये कार्यक्रम होणार आहे, ज्या ठिकाणी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेजवर असणार आहेत, उद्धव ठाकरे स्टेजवर असणार आहेत, त्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे। कालच्या राम मंदिर स्थानकाच्या उद्घाटनाला आपल्याला माहिती आहे शिवसेना आणि भाजपचे नेते उपस्थित होते। दिवाकर रावते ज्येष्ठ मंत्री होते, त्याचबरोबर भाजपकडून सुरेश मंत्री, रेल्वे मंत्री उपस्थित होते आणि या नेत्यांसमोर शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला, घोषणाबाजी केली। उद्या स्वतः उद्धव ठाकरे आणि मोदी जेव्हा स्टेजवर असतील तेव्हा सुद्धा कार्यकर्त्यांकडनं शक्ती प्रदर्शन केलं जाण्याची शक्यता आहे। अशाच प्रकारे घोषणाबाजी उद्या होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे उद्याच्या कार्यक्रमात सुद्धा श्रेयवादावरून शिवसेना आणि भाजपमध्ये आपल्याला जंगी सामना रंगलेला BKCच्या मैदानावर पाहायला मिळू शकतो। आणि एक प्रकारे भाजपने हा पूर्णपणे कार्यक्रम हायजॅक केल्यामुळे शिवसैनिक प्रचंड दुखावलेला आहे। आता मातोश्रीवर सुद्धा शिवसेना आमदारांची जी बैठक आहे त्या बैठकीत निश्चितच या विषयावर चर्चा होईल आणि शिवसेना आता पुढील भूमिका काय घेणार आहे या कार्यक्रमातील सहभागाविषयी किंवा या ठिकाणी जे BKCला शक्ती प्रदर्शन करायचं आहे, कारण भाजपकडनं शक्ती प्रदर्शनाची पूर्णपणे जोरदार तयारी सुरू आहे। त्यामुळे शिवसेनाही जर सहभागी होणार असेल तर निश्चितच त्या प्रमाणात शिवसेनेला शक्ती प्रदर्शन करावं लागेल आणि मुंबईची लढाई आहे, मुंबई महापालिकेची लढाई आहे, त्यामुळे दोन्ही पक्ष उद्या BKCवर शक्ती प्रदर्शन करण्यात कमी पडणार आहेत आणि त्याच्यावरूनच राम मंदिर रेल्वे स्थानकाचा जो गोंधळ झाला त्या गोंधळाची पुनरावृत्ती उद्या आपल्याला BKCच्या मैदानावर पाहायला मिळू शकेल। भूषण, नक्कीच दीपक, असेच संपर्कात रहा। एक तुर्तास महत्त्वाची बातमी घेऊयात आणि पुन्हा चर्चा करूयात। एक महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत येते। भाजपचा शिवसेनेसोबत श्रेयासाठी संघर्ष सुरू असताना शिवस्मारकाच्या कार्यक्रमावरून दुसरा मित्रपक्षही नाराज झालाय। भाजपनं कार्यक्रम हायजॅक केल्यामुळे मेटे रॅलीत सहभागी झालेले नाहीत। चेंबूरचा कार्यक्रम आटोपल्यानंतर काढण्यात आलेल्या रॅलीत मेटे सहभागी झाले नाहीत। ते कार्यक्रमातून थेट त्यांच्या ऑफिसला निघून गेलेत। त्यामुळे सत्तेतल्या मित्रपक्षांमधील धुसफूस या निमित्तानं पुन्हा एकदा पुढे आली आहे। शिवस्मारक कार्यक्रमात मित्रपक्षांची नाराजी भाजपवरती होताना दिसतेय। यापूर्वी मेटेंनी नाराज नसल्याचं सांगितलं होतं, मात्र कार्यक्रमातून निघून गेल्यामुळे त्यांची नाराजी आता पुढे आली आहे। शिवस्मारकावरून मित्रपक्षांमध्ये धुसफूस असल्याचं पुन्हा एकदा दिसून येत आहे। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जी नाराजी आहे तशीच नाराजी आता विनायक मेटे यांची सुद्धा असल्याचं दिसतंय। आपण पुन्हा एकदा जाऊया। दीपक भातुसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। दीपक, आपण पाहतोय सुरुवातीला शिवसैनिकांमध्ये कुठेतरी धुसफूस दिसत होती, आता शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आहेत विनायक मेटे, ते सुद्धा या रॅलीत त्यांनी काढता पाय घेतलाय, त्यांची सुद्धा नाराजी दिसू लागली आहे।
निश्चित भूषण, विनायक मेटे हे शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आहेत आणि अध्यक्ष असूनही आपल्याला डावलत असल्याची नाराजी ही विनायक मेटेंची आहे आणि पूर्णपणे घटनाक्रम बघितला, शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचा आणि जलपूजनाचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून ते आत्तापर्यंतचा घटनाक्रम बघितला किंवा याच्या पुढेही विनायक मेटेंना जे स्थान दिलं जाणार आहे त्याच्यात पूर्णपणे विनायक मेटेंना डावलल्याचं चित्र आहे आणि शिवस्मारक समितीच्या अध्यक्ष असूनही आपल्याला डावललं जात आहे ही निश्चितच भावना विनायक मेटेंच्या मनामध्ये आहे। काल शिवस्मारकाची माहिती देण्यासाठी जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये चंद्रकांत पाटील आणि विनोद तावडे उपस्थित होते, परंतु शिवस्मारक समितीचे अध्यक्ष असूनही विनायक मेटेंना या समितीला पत्रकार परिषदेला बोलवण्यात आलं नव्हतं, त्यांना स्थान देण्यात आलं नव्हतं। दुसरीकडे आता चेंबूरला जी रॅली निघाली त्या रॅलीमध्ये सुद्धा केवळ रॅलीच्या ठिकाणी विनायक मेटेंचं स्थान होतं, पण त्याच्यानंतर जी पुढे रॅली उघड्या जीपमधून निघालेल्या त्या रॅलीमध्ये विनायक मेटेंना स्थान देण्यात आलं नाही। उद्या जो जलपूजनाचा कार्यक्रम होणार आहे त्या ठिकाणी सर्व नेते असतील, पंतप्रधान असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा दोन्ही महाराज असणार आहेत, कोल्हापूरचे आणि सातारचे महाराज असणार आहेत, परंतु या ठिकाणी सुद्धा विनायक मेटेंना स्थान नाही आहे, त्यांना तिथे डावलण्यात आलं आहे। केवळ BKC मध्ये आभार प्रदर्शनाची जबाबदारी विनायक मेटेंकडे सोपवण्यात आलेली आहे। त्यामुळे या सगळ्या पूर्ण कार्यक्रमामध्ये शिवस्मारक समितीचे अध्यक्ष असूनही शिवस्मारक भूमिपूजनाच्या कार्यक्रमात डावललं जात असल्याने मेटे नाराज आहेत। आता उद्या BKC मध्ये जे आभार प्रदर्शन विनायक मेटेंना करायचं आहे कदाचित ते सुद्धा ते करणार नाहीत अशी चर्चा आहे, कारण या सगळ्या नाराजीतून ते उद्याच्या कार्यक्रमातून बाजूला राहण्याची शक्यता आहे आणि भाजपने हा पूर्णपणे कार्यक्रम हायजॅक केला आहे। एकीकडे शिवसेना दुखावलेली आहे तर दुसरीकडे विनायक मेटे जे शिवसंग्रामचे अध्यक्ष आहेत भाजपबरोबर आणि शिवस्मारक समितीच्या अध्यक्षाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर सोपवली, अध्यक्ष असूनही डावललं जात असल्याची त्यांची भावना आहे, ते नाराज आहेत। त्यामुळे आता उद्याच्या कार्यक्रमामध्ये हा सगळा गोंधळ जो आहे तो आपल्याला समोर पाहायला मिळणार आहे आणि निश्चितच शिवस्मारकाच्या भूमिपूजन उद्घाटनाच्या कार्यक्रमाला, भूमिपूजन आणि जलपूजनाच्या कार्यक्रमाला या सगळ्या नाराजीचं गालबोट असणार आहे। भूषण, नक्कीच दीपक, धन्यवाद या सविस्तर चर्चेसाठी। आपण पाहतोय मित्रपक्षांची नाराजी भाजपने या सगळ्या कार्यक्रमाच्या आधी ओढावून घेतली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।